म्हणजे 114 असायला पाहिजे किंवा 113 असायला हव्यात. प्रत्यक्षामध्ये त्या निवडून 130 आलेल्या आहेत. याचा अर्थ भाषणामध्ये विचका म्हणायचं, पण प्रत्यक्ष विचक्यात आपलाही हातभार लावायचा आणि आपल्या पक्षाचं हित करून घ्यायचं. आपण मुंबईचं जर उदाहरण पाहिलं तर मुंबईमध्ये साधारणपणे 130 महिला यावेळेला निवडून आल्यात. म्हणजे आरक्षण खरं तर 227 पैकी अर्ध म्हणजे निम्मच आरक्षण, 50% आरक्षण आहे. या सगळ्या प्रक्रिया कायद्याने होतात आणि त्याच्यामध्ये आपण असं कसं ठरवू शकणार की आधी चंद्रपूर घ्यायचं का गडचिरोली घ्यायचं का पुणे घ्यायचं. 16 तारखेनंतर अजित पवार टीका करणार नाहीत असं फडणवीस म्हणले होते, ते प्रत्यक्षात घडल्याचं दिसतंय. एकीकडे लोकप्रतिनिधी होताना मिळत नव्हतं, दुसरीकडे निवडून आलेल्या लोकांमधल्या समित्या वगैरे असतात त्यातही होताना दिसत नव्हतं. या युतीमधल्या 2 ते 3च ठिकाणी केवळ शिंदेचा महापौर बसणं शक्य आहे. एक ठाण्यातलं नक्की आहे, दुसरं कल्याण डोंबिवली आहे आणि तिसरं उल्हासनगरची एक शक्यता आहे. आणि मुंबईमध्ये 2 एसटी असताना एसटीचं टाकत नाहीत, त्याचं कारण ते व्यापक लोकप्रतिनिधींचं होणार नाही प्रतिनिधित्व महापौर पद. म्हणून किमान 3 तरी नगरसेवक पाहिजेत अशी ती अट आहे त्याच्यामध्ये. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, महानगरपालिकांच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आता सगळ्यांना वेध लागले ते महापौर पदाचे, आणि मग महापौर पदाच्या सोडती ज्या निवडणुकीच्या आधी व्हायला हव्यात त्या झालेल्या नव्हत्या, त्या आता या आठवड्यामध्ये पार पडल्यात. म्हणजे हा आठवडा संपतोय, आज आपण शनिवारी मुलाखती रेकॉर्ड करतोय, गुरुवारी आता सोडती झालेल्या आहेत. या सोडतीमध्ये अनेक वादविवाद निर्माण झाले, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे आणि पुन्हा 2019 सारखी परिस्थिती निर्माण होते की काय, कारण मुंबईमध्ये भाजपाला एकनाथ शिंदेच्या मतांची गरज आहे, पण एकनाथ शिंदे त्या विषयावर काही बोलत नव्हते. त्यामुळे 2019 ची परिस्थिती पुन्हा निर्माण होते की काय असं एक चित्र तयार झालं होतं. त्याच्यावरती काल एकनाथ शिंदेनी स्पष्टता केलेली आहे. या विषयावरती आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि नंतर सगळ्यात शेवटी दोन्ही ठाकरे बंधूंची एक जाहीर सभा झालेली आहे, आणि त्या जाहीर सभेमध्ये, जाहीर सभा म्हणजे जाहीररित्या ते बोललेले आहेत, त्याच्यावरती राज ठाकरेंचा सत्कार झाला, उद्धव ठाकरेंचा सत्कार झाला. राज ठाकरे सभेमध्ये मधूनच निघून गेले, मात्र ते जे या दरम्यान जे काही बोलले आहेत, या बोलण्याच्या संदर्भात त्याचे अर्थ काय निघतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या अर्थात या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, विषय सुरू करूया आपण. महानगरपालिकांची जी महापौर पदाच्या ज्या सोडती झाल्या, या सोडतीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सोडत झाली त्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतला, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मुंबईमध्ये शेड्यूल ट्राईब म्हणजे ज्याला अनुसूचित जमाती म्हणतो आपण, ह्याच्या संदर्भामध्ये जी काय सोडत झालेली आहे, लॉटरी झालेली आहे, ही मनमानी पद्धतीने झालेली आहे, कायद्याच्या विरोधामध्ये झालेली आहे, आणि आम्हाला ह्याच्यामध्ये आक्षेप आहे असं त्यांनी नोंदवलंय. किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतला. तो सोडत नेमकी उशिरा का झाली हा एक प्रश्न आहे, आणि मग सोडतीमध्ये जो काय आक्षेप घेण्यात आला ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे. 2 गोष्टी अशा आहेत की ही जी महापौर पदाची सोडत असते ती एका विशिष्ट प्रक्रियेच्या मार्फत केली जाते, आणि ती प्रक्रिया राबवताना 2006 साली काही त्याच्यामध्ये बदल केले होते आणि कायदा केला गेला होता, आणि त्यानुसार निवडणूक आयोगाच्या वतीने आणि मंत्रिमंडळाच्या देखरेखीखाली ही लॉटरी काढली जाते. तर ही लॉटरी काढताना नोकरशाहीतले लोक असतात आणि मंत्रिमंडळातलेही, म्हणजे जसं नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ या त्या प्रक्रियेच्या म्हणजे आक्षेप त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याचा निर्णय दिला. तर त्याच्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचं म्हणणं असं होतं की त्यांच्याकडे 2 नगरसेवक असे आहेत की जे एसटी प्रवर्गातून निवडून आलेत मुंबईमध्ये, आणि जर समजा लॉटरी म्हणजे सोडत काढली आणि मुंबईचं महापौर पद एसटी प्रवर्गासाठी राखीव झालं, तर मग इतर पक्षांकडे एसटीचा उमेदवारच नाही, म्हणून शिवसेनेचा उमेदवार हा महापौर होऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरून उद्धव ठाकरेंनी ते विधान केलं होतं. निकाल लागल्यानंतर त्यांची मेजॉरिटी नसताना, बहुमत नसताना, की देवाच्या मनात आलं तर आमचा महापौर होईल असं. आता त्याला दुसरा कंगोरा हा पण आहे की एकनाथ शिंदे यांना मदत करतील का, त्यांची मतं फुटतील का भाजपची, आणखीन काही चमत्कार होईल का वगैरे वगैरे. परंतु एसटी प्रवर्गातले 2च नगरसेवक मुंबईत आलेले निवडून, आणि एकूण 3 नगरसेवक आलेले असले तरच ते सोडतीमध्ये त्या प्रवर्गाचं नाव चिठ्ठीमध्ये येतं, आणि हे कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्याची प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, तसं सर्क्युलर आहे आणि नियम आहे. आणि हा नियम सांगून अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं, किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतला त्यांना, की तुम्ही जो आक्षेप घेताय तो काही नियमाला धरून नाही, तेव्हा
त्यांचा जो आक्षेप आहे तो लेखी नोंदवून घेतलाय. ती प्रक्रिया पण सगळी रेकॉर्ड केलेली आहे, व्हिडिओ रेकॉर्ड. त्यांचा आक्षेपही नोंदवून घेतला, त्याच्यावर निकालही दिलाय. त्याच्या पुढे काही असेल तर त्यांना कोर्टात जावं लागेल. आता ते कोर्टात गेलेले नाहीत एकीकडे, आणि दुसरीकडे काल जो शिवसेनेचा मेळावा झाला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने, त्याच्यात सुद्धा उद्धव ठाकरेंनी असं काय म्हटलेलं आम्ही कोर्टात जाऊ वगैरे, कारण त्यांना माहिती कोर्टात जाऊन काही होणार नाहीये. त्यामुळे त्यांना ही प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर त्यांनी फक्त कांगावा केला. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी देखील असेच काय आक्षेप घेतल्यावर त्यांना हे समजावून सांगितलं की हे सर्क्युलर 2006चं आहे, कायद्यात बदल झालेले आहेत आणि त्याप्रमाणेच ही सोडत आपण घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रतिनिधींचं समाधान झालं आणि त्यांनी आपले आक्षेप मागे घेतले, त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. तिसरी गोष्ट या सोडतीतली महत्वाची काय झाली तर अल्फाबेटिकली जे केलं गेलं त्याच्यामुळे अहिल्यानगर, अकोला, अमरावती अशा 3-4 शहरांमध्ये जी रिझर्वेशन असतात ती टाकली गेली. त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये काही फार मोठं आरक्षण वगैरे लागू झालं नाही आणि तिथे सर्वसाधारण महिला, म्हणजे पुणे किंवा मुंबई किंवा अनेक मोठ्या शहरांमध्ये महिला या महापौर होणार आहेत. मग त्या काही ठिकाणी SC किंवा OBC प्रवर्गातल्या होतील 2-4 ठिकाणी, परंतु बाय अँड लार्ज महिला महापौर होणं एक निम्म्या किंवा 1/3 जागी 35-40% महापालिकांमध्ये हे सुचिन्ह आहे. कारण महिला कारभार चांगला करू शकतात हे यापूर्वी पण सुद्धा सिद्ध झालंय. त्यामुळे आपण एकीकडे लोकसंख्येच्या 50% महिला असताना अनेक ठिकाणी महिला महापौर होणं ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही तसं म्हणालात की आता अहिल्यानगर, अकोला, अमरावती अशा पद्धतीने त्यांनी ते अल्फाबेटिकली क्रम केला होता. हा क्रम राजकीय दृष्ट्या सोय लावण्यासाठी देखील असू शकतो असं नाही वाटत? ते असू शकतो वगैरे ही स्पेक्युलेशन झाली. कायद्यात काय प्रोव्हिजन आहे ते बघायला लागतं. म्हणजे बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन अल्फाबेटिकली B येतं ना, AB, पण ते लगेच आलं नाही कारण पहिल्या 3 चरणांमध्येच रिझर्वेशनची फुलफिलमेंट झाली. या सगळ्या प्रक्रिया कायद्याने होतात आणि त्याच्यामध्ये आपण असं कसं ठरवू शकणार की आधी चंद्रपूर घ्यायचं का गडचिरोली घ्यायचं का पुणे घ्यायचं. तर हे ठरवण्यासाठीच काही निकष असतात आणि ते कायद्याने पूर्णपणे क्लॅरिफाय केलेले आहेत. म्हणजे जसं आधी एखाद्या ठिकाणी OBC महिला असेल आरक्षण, तर ती चिठ्ठी त्या शहरासाठी टाकली जात नाही. त्याचं कारण असं की ते रिपीट होईल ना. आरक्षणाचा हेतू काय आहे, सर्व समाज घटकांना न्याय मिळावा म्हणूनच आहे. आणि मुंबईमध्ये 2 ST असताना STचं टाकत नाहीत, त्याचं कारण ते व्यापक लोकप्रतिनिधींचं होणार नाही प्रतिनिधित्व महापौर पद, म्हणून किमान 3 तरी नगरसेवक पाहिजेत अशी ती अट आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं कायद्याने आहे, त्यांना समजावून सांगितलं. त्याच्या उपर त्यांचा आक्षेप असेल तर ते कोर्टात जाऊ शकतात. निश्चितपणे आपण मगाशी महिलांचा उल्लेख केला आणि महिलांबद्दल यावेळेला भरपूर महापौर पदं राखीव झालेली. आपण मुंबईचं जर उदाहरण पाहिलं तर मुंबईमध्ये साधारणपणे 130 महिला यावेळेला निवडून आल्यात. म्हणजे आरक्षण खरं तर 227 पैकी अर्ध, म्हणजे निम्मच आरक्षण, 50% आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. म्हणजे 114 असायला पाहिजे किंवा 113 असायला हव्यात. प्रत्यक्षामध्ये त्या निवडून 130 आलेल्या आहेत. याचा अर्थ ज्या महिलांसाठी राखीव जागा नव्हत्या त्यावरती देखील महिला निवडून आलेल्या आहेत. हे एक वेगळ्या पद्धतीचं चिन्ह म्हणावं लागेल, सुचिन्ह म्हणायचं, आणखी काही म्हणायचं त्या गोष्टीला. मात्र महिला राज म्हणजे आता 2029ला जी निवडणूक होणार आहे देशाची, त्याच्यामध्ये विधानसभा आणि याची निवडणूक होणार आहे लोकसभेची, त्याच्यामध्ये देखील 50% आरक्षण, 33% आरक्षण लागू करण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने हे पडलेलं पाऊल आहे असं म्हणायचं. किंवा निम्म्यापेक्षा जास्त महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे लोकांनी एक वेगळा कौल दिलेला आहे मुंबई महापालिकेपुरता बोलायचं झालं तरी सुद्धा, असं म्हणता येईल का आपल्याला? हे बघा, लाडकी बहीण योजना विधानसभेच्या आधी जाहीर झाली आणि त्याचा फायदा महायुतीला मिळाला. त्याचं कुठेतरी प्रतिबिंब महिलांना उमेदवारी देण्यात पण दिसतंय. त्याचं कारण असं की तार्किकदृष्ट्या पाहिलं तर आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये जर 50% महिला असतील तर त्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवं ना, पण ते वर्षानुवर्ष मिळत नव्हतं. म्हणजे एकीकडे लोकप्रतिनिधी होताना मिळत नव्हतं, दुसरीकडे निवडून आलेल्या लोकांमधल्या समित्या वगैरे असतात त्यातही होताना दिसत नव्हतं. म्हणजे आपण काय सांगतो, आतापर्यंत प्रतिभा पाटील झाल्या राष्ट्रपती पहिल्या, द्रौपदी मुर्मू, तर 2 राष्ट्रपती झाल्या आतापर्यंत गेल्या 75 वर्षात. हे काय फार चांगलं लक्षण नाही ना. जर एकूण लोकसंख्येच्या निम्म्या महिला आहेत तर या 75 वर्षात किमान 30-35 वर्ष तरी महिला राष्ट्रपती असायला हरकत नाही ना. तीच गोष्ट पंतप्रधान पदाची, तीच गोष्ट मंत्रीपदांची, तीच गोष्ट अनेक खालच्या पदांची. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक सुचिन्ह आहे. आणि दुसरीकडे तुम्ही जे सांगितलं की मुंबईमध्ये एकूण जेवढे नगरसेवक आहेत त्याच्या निम्म्यापेक्षा जास्ती महिला आहेत आलेल्या. त्याचं कारण असं की जिथे महिला आरक्षण असतात तिथं तर ते महिला लढवतातच, कारण इतर कोणाला लढवता येत नाही. म्हणजे सर्वसाधारण महिला असेल, OBC महिला असेल, SC प्रवर्गातली महिला असेल, ती आरक्षण द्यावीच लागतात. पण त्या पलीकडे जाऊन सर्वसाधारण खुला गट जो असतो
त्याच्यामध्ये देखील अनेक सक्षम महिला लढतात आणि सर्वसाधारण संवर्गातून निवडून येतात. हे पण लोकशाहीसाठी चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणजे मतदानाचं प्रमाण वाढणं वगैरे हे व्हायला हवंच, परंतु झालेल्या निवडणुकीमध्ये खुल्या प्रवर्गातनं एखाद्या पुरुषाला हरवून एखादी महिला निवडून येत असेल तर ही पण चांगली गोष्ट आहे ना. त्यामुळे हे एकूण समस्त महिला वर्गाला देखील त्यांचा आत्मसन्मान पण वाढवणार आहे आणि त्यांना एक सेन्स ऑफ एम्पॉवरमेंट देणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जर निम्म्यापेक्षा जास्ती म्हणजे 130 महिला आल्या असतील तर निश्चितपणे कारभारात पण सुधारणा होईल असं मला वाटतं. आणि दुसरीकडे अनेक महिला ज्या आपल्यावरच्या अन्यायांच्यासाठी किंवा याच्याबद्दल पोलीस चौकीत जात नाहीत, तक्रारी करत नाहीत, त्यांना एक आपली भगिनी महापौर झाल्यानंतर किंवा एखादी भगिनी नगरसेविका झाल्यानंतर पटकन ऍक्सेस मिळतो, महिलांचे प्रश्न जाणू शकतात म्हणून. त्यामुळे महिला अधिक संख्येने राजकारणात येणं, समाजकारणात येणं, सार्वजनिक जीवनात येणं हे सार्वजनिक जीवन चांगल्या दिशेने नेण्याचंच लक्षण आहे आणि त्याच्याकडे आपण त्या दृष्टीने पाहायला हवं असं मला वाटतं. निश्चितपणे आपण थोडं पुढे सरकूया. आपल्याला महापौर पदाच्या निवडणुकीच्या आधी जी एक परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजे विशेषतः मुंबईच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये एक साधारण 6 महानगरपालिका किंवा 7 महानगरपालिका सोडल्या तर इतर ठिकाणी महायुतीची सत्ता मिळणार आहे हे सिद्ध होतं. त्यातही पुन्हा आणखीन 19-20 ठिकाणी केवळ आणि केवळ भाजपाचाच महापौर होईल अशी चिन्ह आहेत. महायुती म्हणजे महायुतीमध्ये पुन्हा एक मर्यादा आहे, शिंदेची शिवसेना आणि भाजपा एवढेच, कारण महायुतीमध्ये पुन्हा अजित पवार नाही आहेत. तर या युतीमधल्या 2 ते 3च ठिकाणी केवळ शिंदेचा महापौर बसणं शक्य आहे. एक ठाण्यातलं नक्की आहे, दुसरं कल्याण डोंबिवली आहे आणि तिसरं उल्हासनगरची एक शक्यता आहे. तर हे सगळं लक्षात घेतलं तर शिंदे पुन्हा एकदा नाराज आहेत. त्यांना मुंबईचं महापौर पद हवं आहे, आपली गरज भाजपाला आहे आणि आपल्याशिवाय आपण त्यांचा महापौर होणार नाहीये अशी चिन्ह निर्माण झालेली आहे. 2019ला तीच परिस्थिती निर्माण झालेली होती जेव्हा एकत्रित शिवसेना होती त्यावेळेला आणि उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांचं मुख्यमंत्री पद मागितलं, त्याच्यावरून युतीमध्ये फिसकटलं आणि मग उद्धव ठाकरे वेगळे गेले, भाजपा सत्तेवरती येऊ शकलेली नाही. हीच परिस्थिती मुंबईमध्ये होते की काय अशी चिन्ह निर्माण झालेली होती. त्यात एकनाथ शिंदेनी पुन्हा काल पत्रकार परिषद घेतली बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि त्यांनी स्पष्ट करून सांगितलं की महायुतीचा महापौर लोकांनी कौल तोच दिलेला आहे की संदिग्धता त्यांनी दूर केली आहे. आता ह्याच्या मागे इतकं ते सरळ सोपं आहे का? आणि शिंदेना या गोष्टीची कालांतराने उपरती झाली म्हणायचं की दिल्लीवरून निरोप आले म्हणायचं की लोकांनी जो कौल दिलेला आहे तो शिंदेनी सहजपणे मान्य केला असं म्हणायचं? 2-3 गोष्टी अशा आहेत की युतीमध्ये लढताना अनेक वेळेला असं होतं की जसं काँग्रेसनी मुंबईमध्ये वेगळं लढायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामागे एक कारण असं होतं की जे वास्तव आहे की लोकसभेला किंवा विधानसभेला ज्या वेळेला मुस्लिम समाजाची मतं उद्धव ठाकरेंकडे गेली मोठ्या प्रमाणावर, ती काँग्रेसची वोट बँक आहे परंपरागत. आणि दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची एकत्र आल्यावर उद्धव ठाकरेंची मतं म्हणजे त्यांच्या पक्षाला मिळणारी ही काँग्रेसच्या उमेदवाराला मिळत नाहीत त्यांची युती किंवा आघाडी असताना, पण काँग्रेसची मतं मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळतात असं त्यांच्या सर्वेक्षणात दिसलं काँग्रेसच्या. म्हणून जर मुस्लिम मतं काँग्रेसची ट्रान्सफर होत राहिली उद्धव ठाकरेंकडे तर भविष्यामध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून काँग्रेस स्वतंत्रपणे लढलं. आता भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेचे यांच्यामध्ये तेच इक्वेशन आहे. कुठल्याही युतीमध्ये ही गोष्ट होते. म्हणजे अजित पवार आणि भाजप किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्र लढले काही मतदारसंघात तर 100% अजित पवारांची मतं एकनाथ शिंदेकडे किंवा भाजपकडे जातील असं नाही, किंवा एकनाथ शिंदेची 100% अजित पवारांकडे जातील असं नाही. भारतीय जनता पक्षाची तर अजित पवारांकडे जात नाही, ते लोकसभेला सिद्ध झालं. त्यांच्या पत्नी उभ्या होत्या ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, तिथे खडकवासल्याचा मतदारसंघ असा आहे की जिथे भारतीय जनता पक्षाला खूप आघाडी मिळते. बारामतीच्या लोकसभेच्या अंतर्गत सुद्धा तिथे खडकवासल्याला अजित पवारांच्या पत्नीला खूप कमी आघाडी मिळाली. याचं कारण काय तर भारतीय जनता पक्षाच्या परंपरागत मतदारांनी अजित पवार घेतलेले आम्हाला आवडलेले नाही सरकारमध्ये हे दाखवून दिलं. तसं आता अजित पवार पुण्या मुंबईत वेगळं लढायचं कारणच ते होतं की भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदार पुन्हा भाजपकडे यावा आणि त्याचे परिणाम दिसले. आउटराईट भाजप जिंकले पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना दूर केल्यानंतर, पण ते स्ट्रॅटेजिकलीच केलं होतं. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रच आहेत, त्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये एकत्रच असणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर असं चिन्ह होतं की मुंबईमध्ये भाजपला गरज आहे एकनाथ शिंदेची, कारण त्यांचा महापौर एकट्याचा होऊ शकत नाही आणि शिंदेचे नगरसेवक 29 आहेत, यांचे 89 आहेत, त्यामुळे भाजपचाच होणार. पण हे सगळे नेते ही काळजी घेतात
अगदी वरच्या पातळीवरचे म्हणजे एकनाथ शिंदे पण आणि फडणवीस पण, ते काय म्हणतात महायुतीचा महापौर होईल. शिंदेंनी काल हे स्पष्ट केलं की माझी म्हणजे शिरसाट म्हणले होते आम्हाला द्यावा 2.5 वर्ष वगैरे, तो फॉर्म्युला काय असेल तो इंटरनल बैठकीत ठरेल पण तो बाहेर येणार नाही. त्यामुळे शिंदेंनी कुठलंही आव्हान आत्ता दिलेलं दिसत नाही फडणवीसांना. त्याचं कारण असं की आज महायुतीमध्ये महापौर पदावरनं दुसपुसे असं म्हटलं तर त्यांनी लगेच विरोधकांना बळ मिळतं. निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि झेडपीच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या. तुम्हाला एक गोष्ट इंटरेस्टिंग सांगतो, ग्रामपंचायत आणि झेडपीच्या पातळीवर जे अजित पवार शरद पवारांकडे गेले होते आणि ते एकत्र लढले पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, ते अजित पवार बारामती हा त्यांचा होम टर्फ आहे किंवा त्यांचं होम ग्राउंड आहे, घरचं मैदान, घरातलं मैदान आहे, त्या बारामतीमध्ये ते शरद पवारांना बाजूला ठेवतात आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जातात. बारामतीच्या झेडपी आणि नगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अजित पवार हे भाजप बरोबर जातात, शरद पवारांना बरोबर घेत नाहीये. हे मुद्दाम सांगतो कारण इतकं खालच्या पातळीवर आपले सगळे प्रेक्षक बघतील अशी शक्यता नाही. तर हे स्थानिक गरजा लक्षात घेऊन हे केलं जातं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरीकडे महत्वाचं असं की पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शरद पवारांच्या लोकांना यायचं असेल तर तुम्ही घड्याळ चिन्ह घेऊन या असं अजित पवार सांगतात, सोलापूरमध्ये त्यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी. त्यामुळे आता एकनाथ शिंदे याच्यावरनं काही कुरबुर करतील अशी जी शक्यता माध्यमातून येत होती, त्याचं कारण त्यांच्या काही नेत्यांनी हे विधान केलं होतं की आम्हाला मुंबईत महापौरपद हवं. त्याच्यावर पूर्णपणे क्लॅरिफाय केलं किंवा त्याचं पूर्ण स्पष्टीकरण काल एकनाथ शिंदेंनी केलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं की महायुतीचाच महापौर मुंबईत होईल. आता हे उघड आहे की भारतीय जनता पक्षाचा होणार आहे. आणि जसं निवडणुकीच्या काळात अजित पवारांनी खूप टीका केली भाजपच्या नेत्यांवर, मग फार अगदी सुंदोपसुंदीच म्हणावं असं झालं की बावनकुळे बोलले, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलले, लांडगे बोलले पिंपरीमधले आणि अजित पवार टोकाचं बोलले. त्या सगळ्यावर शेवटचं विधान केलं ते फडणवीसांनी की खूप मागे जावं लागेल आणि अजून केसेस ओपन आहेत. ती धमकीच होती अजित पवारांना. त्याच पद्धतीने आता 16 तारखेनंतर अजित पवार टीका करणार नाहीत असं फडणवीस म्हणले होते, ते प्रत्यक्षात घडल्याचं दिसतंय कारण आज निकाल लागून 7 दिवस झालेले आहेत. तर 16 तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत हे खरं ठरलं. तसंच फडणवीस आता दावोसवरनं परत आले की शिंदे देखील बोलणार नाहीत ही अटकळ होती आणि ती खरी ठरली कारण शिंदेनी स्वतः स्पष्ट केलं की असं काही मनमुटाव नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये समजा मनसेच्या लोकांनी पाठिंबा दिला एकनाथ शिंदेना तर त्याच्यावरनं मोहळ्या उंचावल्या, तर त्या दिल्यामुळे बेबनाव झाला तर तो मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंमध्ये होईल. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मला पाठिंबा दिलाय त्यांच्या नगरसेवकांनी आणि त्या स्थानिक लोकांनी दिलाय आणि राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मान्य आहे कारण राज ठाकरे हे विकासासाठी काम करणारे आहेत, क्षुद्र पॉलिटिक्स करत नाहीत. आपण याच विषयावरती याला धरून पुढे जाऊया. काल जन्मशताब्दी सोहळा जो झाला दोन्ही शिवसेना म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांनी जो एकत्रितपणे साजरा केला, त्याच्यामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की सध्याचं राजकारण अत्यंत गलिच्छ झालेलं आहे, बाळासाहेबांना हे आवडलं नसतं, अशा पद्धतीने राजकारण होत आहे, हे बघवणारं राजकारण नाहीये, मला उभं आला या सगळ्या गोष्टीला. मात्र त्याच वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचे नगरसेवक शिवसेनेला पाठिंबा देतात, ते लढले त्यांच्या विरोधामध्ये आणि त्यांना जाऊन पाठिंबा देतात. तिथे त्यांचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील आहेत ते त्यांना बरोबर घेऊन जातात आणि त्यांच्याबरोबर बसून त्यांना गटाच्या बरोबर सह्या करतायत. मात्र राजू पाटील यांना काही बोलल्याचं मनसे राज ठाकरे काही दिसत नाही आणि आपल्या नगरसेवकांना पक्षातून काढून टाकलेलं आहे. हे काय चाललंय तुमचं, अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण तुम्ही करता का? आम्ही एकीकडे यांच्या विरोधामध्ये लढतोय आणि तिकडे तुम्ही मात्र त्यांना जाऊन पाठिंबा देताय, अशा पद्धतीचं बोललेलं मला काही स्मरत नाही. तुम्हाला काही स्मरतंय का बघा. आणि जर राज ठाकरे असं म्हणत असतील तर ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे असं वाटत नाही? 100% दुटप्पी आहे. त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंच्या एकूण राजकीय कारकिर्दीचं आणि अलीकडच्या गेल्या 2-4 वर्षातली जर पावलं पाहिली त्यांनी उचललेली तर ते अनिश्चितता नाही आहे तर बेभरवशाचं राजकारण आहे आणि टोकाच्या विरोधी भूमिका घेताना ते दिसतात. म्हणजे ते एकदा मोदींवर कठोर टीका करतात, एकदा बिनशर्त पाठिंबा देतात, एकदा ते अशोक चव्हाणांच्या प्रचारात जातात नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार असताना अशोक चव्हाण, दुसरीकडे मोदींना पाठिंबा देतात. म्हणजे त्यांच्या भूमिका कधी स्पष्ट होत नाहीत आणि ते कधी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्यांनी जी भाषा वापरली होती त्याचे सगळे व्हिडिओ तर निवडणुकीच्या काळातच आता वापरले गेले आणि ते सगळं लक्षात घेतलं तरी सुद्धा 20 वर्षाची सगळी भांडणं विसरून ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले. बरं गेले तर गेले, त्यांनी काय सांगितलं हे फक्त मुंबईच्या निवडणुकीपुरते महापालिकेचे, फक्त मुंबईच्या, बाकी राज्यभर सुद्धा नाही. आणि मुंबईची महापालिका झाली, निकाल लागला, त्यानंतर जो कार्यक्रम काल झाला बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होती
ती काल झाली 23 जानेवारीपासनं. तर तिथे राज ठाकरे येणार की नाही याच्याबद्दल कोणालाही खात्री नव्हती ते येतील अशी. म्हणूनच ते षण्मुखानंद सभागृहात जो कार्यक्रम झाला उद्धव ठाकरेंच्या सेनेचा, त्याची जी पोस्टर सगळीकडे लागली मुंबईत, त्यात कुठेही राज ठाकरेंचा फोटो नव्हता, फक्त उद्धव ठाकरेंचा फोटो होता. याचा अर्थ काय, तर राज ठाकरे या कार्यक्रमाला येतील का नाही याच्याबद्दल बिलकुल खात्री शाश्वतीच उद्धव नव्हती. ठाकरेंनाही नव्हती शेवटपर्यंत. मग संजय राऊतांनी घरी जाऊन मिरवणूक केली आणि मग राज ठाकरे आले, अशी वस्तुस्थिती आहे. आता राज ठाकरे तिथे आले, ते सुद्धा कसे आले, तर ते डायरेक्ट तिथे येऊन धडकले नाहीत. आधी ते वातावरणाची चाचपणी केली, पाहून बाळा नांदगावकर येऊन गेले त्या हॉलच्या बाहेर आणि त्यांनी अंदाज घेतला काय परिस्थिती आहे आणि मग ते आले. मग राज ठाकरे आले, त्यांनी आपलं भाषण केलं आणि ते निघून गेले सत्कार घेऊन. तुम्ही विचार करा, त्यावेळेला उद्धव ठाकरेंना जी शाल दिली ती भगवी होती आणि राज ठाकरेंना दिली ती निळी का करड्या रंगाची शाल होती. म्हणजे ती मी स्क्रीनवर पाहिली, प्रत्यक्ष पाहिली असेल तर रंग अचूक कळला असता, कारण स्क्रीनवर टीव्हीचा रंग वेगळा दिसतो थोडासा, पण ती ब्लूइश किंवा करडी अशा टाईपची ती शाल राज ठाकरेंना दिली होती. तिथे आग्रह हा नाही की राज ठाकरेंना भगवी द्या. आपल्याला दिलेली शाल त्यांनी उद्धव ठाकरेंना घातली आणि मग दुसरी शाल आणली गेली त्यांच्याकरता. पण ती भगवी नव्हती ना. भगवी नव्हती. तीच गोष्ट अनिल देसाईंनी येऊन मागून सांगितलं की अहो ते अमित ठाकरे पण आले, त्यांचा सत्कार करायला हवा, मग त्यांना एक शाल देण्यात आली. थोडक्यामध्ये त्या नियोजनात कुठेही राज ठाकरे असतील असं गृहीत धरलेलं नव्हतं, हे दिसतंय. त्यामुळे राज ठाकरे हे निकाल लागल्यानंतर काहीसे लांबच गेलेले आहे आणि त्याच्यात कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी जो पाठिंबा दिला त्यांच्या राजू पाटलांनी, त्याच्यावरनं संजय राऊतांनी टीका केली होती, जर तुम्हाला लढायचंच नंतर एकत्र जायचं होतं तर आमच्याबरोबर लढलात कशाला अशा स्वरूपाची. ती टीका केल्यानंतर सुद्धा राज ठाकरेंनी काही जाहीररित्या त्यांच्या लोकांना छापलं नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं एकीकडे राजकारणाचा विचका झाला, राजकारणाचा उभं झाला असं म्हणणारे राज ठाकरे, त्यांच्या पक्षाचे लोकही त्याच मार्गाने जाताना दिसतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत. याचा अर्थ भाषणामध्ये विचका म्हणायचं, पण प्रत्यक्ष विचक्यात आपलाही हातभार लावायचा आणि आपल्या पक्षाचं हित करून घ्यायचं, ही त्यांची दुटप्पी भूमिका स्पष्टपणे दिसते. आणि ती जी दुटप्पी भूमिका आहे ती एकीकडे सर्व पक्षांनी घेतलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने घेतली आहे, काँग्रेसने घेतली आहे, राष्ट्रवादीने घेतली आहे, शिवसेनेने घेतली आहे, मनसेने घेतली आहे, आंबेडकरांनी घेतली आहे, आठवल्यांनी घेतली आहे, सगळ्यांनी MIMनी घेतली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये दुटप्पी कोणी नाही असं नाहीये. राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे, निवडणुका संपल्यात. आता म्हणजे जसं उद्धव ठाकरे 19च्या निवडणुकीनंतर भाजपच्या बरोबर निवडणुका लढले एकत्र अलायन्समध्ये किंवा युतीमध्ये, तरी काँग्रेस बरोबर गेले मुख्यमंत्री बनायला, तसं राज ठाकरेंनी सत्तेचा वाटा मिळवायला एकनाथ शिंदेबरोबर गेले, तर लोकांनाही फारसं गैर वाटेल असं मला वाटत नाही आणि राज ठाकरेंना तर वाटेल असं बिलकुल दिसत नाही. निश्चितपणे शेवटच्या प्रश्नाकडे येऊया आपण. काल जे उद्धव ठाकरे बोललेले आहेत, या उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये ठाकरे ब्रँड तुम्हाला मिटवता आलेलं नाही, ही मशाल अधिक धगधगत राहील, आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन ही शिवसेना जन्माला आलेली आहे. जसं मगाशी राज ठाकरेंबद्दल मी दुटप्पी भूमिकेबद्दल बोललो, तसं शिवसेनेचा जर पूर्व इतिहास तपासला आपण तर त्यांनी राज्यसभेवरती पाठवलेले जे सगळे सदस्य होते, चंद्रिका केनिया असतील, मग प्रितीश नंदी असतील, राजकुमार धूत असतील, आपण असं गृहीत धरूया की प्रितीश नंदी आणि चंद्रिका केनिया यांच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरेंचा सहभाग नव्हता. मग राजकुमार धूत तर आत्ता राज्यसभेवरती गेलेत आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे राजकारणामध्ये अगदी सक्रिय होते, तर त्यांच्या संमतीविना राजकुमार धूत राज्यसभेवरती गेले का? मग मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जी शिवसेना स्थापन झाली ते राजकुमार धूतना पाठवतात, प्रितीश नंदीना पाठवतात, चंद्रिका केनियाना पाठवतात, तेव्हा मराठी माणूस आठवत नाही. अशा पद्धतीची टीका जर होत असेल तर त्याच्यामध्ये काय चूक? एक भाग. दुसरी गोष्ट, भाजपाने जे सातत्याने आरोप केले की गेले 25 वर्ष तुमची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं हे सांगा. एक वडापावची गाडी सोडली तर याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं कॉन्क्रीट उत्तर येताना दिसत नाही. मग उद्धव ठाकरे बोलतात एक, कृती मात्र वेगळी, असं पुन्हा एकदा दुटप्पी भूमिका समोर येते असं वाटत नाही का? नाही, राज ठाकरेंची तसेच सगळ्यांच्या दुटप्पी भूमिका आहेत. आणि उद्धव ठाकरेंचा जो मेळावा, म्हणजे जसं बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीची सुरुवात करतानाचा मेळावा आहे, तो षण्मुखानंद सभागृहात घेतला. षण्मुखानंद सभागृह हे काय आहे, तर ते दाक्षिणात्य मंडळींच्या संस्थेचं सभागृह आहे आणि माटुंग्यामध्ये दाक्षिणात्य आणि गुजराती मराठी मोठ्या संख्येने आहे. तर दाक्षिणात्यांचे प्रामुख्याने कार्यक्रम होतात, त्या षण्मुखानंदमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला. तर आज शिवाजी मंदिरमध्ये ते त्यांचा कार्यक्रम घेताना दिसत नाही. म्हणजे ह्याच्याकडे आपण लक्ष वेधायला हवं. म्हणजे त्यांचं वागणं तितकी संख्या बसणार नाही म्हणून कदाचित षण्मुखानंद काय, शिवाजी मंदिर काय, फार फरक नसणार आहे. बंदच सभागृहात घ्यायचं असेल तर काय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीची सुरुवात होतीये, तर ते क्लोज डोअर का घेता तुम्ही? ती का नाही मोठी सभा घेत? त्यामुळे अनेक प्रश्न त्याच्यात येऊ शकतात. पण त्यांची भूमिका दुटप्पी आहे का, तर 100% राहिलेली आहे.
त्याचं कारण असं की त्यांनी नंतर हिंदुत्वाची भूमिका, ते काल काय म्हणतात की हिंदुत्व ही संकल्पना गर्वसे कहून हिंदू आहे म्हणणारे बाळासाहेब होते आणि भाजपनेच आमची संकल्पना उचलली आहे. आता भारतीय जनता पक्ष हा जरी 78-80 ला स्थापन झाला तरी जनसंघ होता आधी. जनसंघाची मातृसंस्था RSS ही 100 वर्षापूर्वी स्थापन झाली, म्हणजे नक्की शिवसेना त्याच्या आधी नव्हती ना. त्यामुळे आपण जरी पब्लिक पोस्टर म्हणून काहीही केलं किंवा काही बोललं तरी लोकांना हे सगळं कळतं. आणि उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे ती वेळोवेळी बदललेली आहे. त्यांनी मुंबईमध्ये मी पूर्वीच आलो असतो तर चांगलं झालं असतं किंवा खूप उशिरा आलो अशा प्रकारचं विधान मुंबईत जाऊन केलंच होतं ना. म्हणजे एकीकडे त्यांचे वडील मुसलमानांना हिरवे साप म्हणायचे आणि उद्धव ठाकरे हिरव्या शाली घेत फिरले, ही वस्तुस्थिती आहे ना. त्यामुळे मतांसाठी त्यांनी ते केलंच. फक्त या हमाम में सब नंगे पद्धतीने सगळे लोक हे करतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काही उद्धव ठाकरे अपवाद आहेत असं नाही, तर हे सगळ्याच पक्षांनी केलंय आणि सगळ्याच पक्षांना हे लागू आहे. फक्त मतांसाठी लांगुलचालन करताय का तुम्ही, म्हणजे ती अपीजमेंट किंवा लांगुलचालन आहे का तुमचे मतदार म्हणून सगळ्या मतदारांची समान पद्धतीने काळजी घेताय, हे फार फसवं आहे. त्यामुळे अचानकपणे पुतना मावशीचं जर प्रकार असेल तर तो उघडकीला येतो, तसं या लोकांचं होतं म्हणून त्यांची राजकीय अडचण होताना दिसली. निश्चितपणे मंडळी, आपण हे सगळं पाहिलं असेल की ह्या सगळ्या विषयामध्ये जसं पुतना मावशीचं प्रेम किंवा बोलायचं एक आणि करायचं वेगळं, म्हणजे उक्ती वेगळी आणि कृती वेगळी असा जो प्रकार आहे, मग तो भाजपा असू दे, राज ठाकरे असू देत, शिंदे असू देत, आणखी कोणी, म्हणजे जसं मगाशी शैलेंद्र परांजपे यांनी नावं घेतली सगळ्याच पक्षांची, त्याप्रमाणे बोलतात एक आणि करतात वेगळंच हे सिद्ध झालेलं आहे. अचलपूरमध्ये आणि अकोटमध्ये भाजपाने MIMशी हातमिळवणी केल्याच्या देखील परिस्थिती आहे. मग ती कालांतराने बदलली असेल. अंबरनाथमध्ये तर चक्का काँग्रेसच्या नगरसेवकांनाच आपल्या पक्षामध्ये घेतलं, अशी परिस्थिती असेल. मग हे सगळं होत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील दुधल्या तांदूळासारखे नाहीत, ते देखील बोलतात एक आणि करतात वेगळंच. मंडळी, हे सगळं बोलण्याचा आणि सांगण्याचा, तुमच्या समोर मांडण्याचा उद्देशच एवढा आहे की राजकारणी मंडळी हे जे काय शाल पांघरतात, या शालीच्या आतमध्ये नेमकं काय दडलेलं आहे. जसं परांजपे मगाशी म्हणाले, हमाम में सब नंगे आहे, हे सगळे नंगेपणा जो आहे, तुमचा राजकीय नंगेपणा आपण ज्याला म्हणूया, हा नंगेपणा उघडं करून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.